दरम्यान राजकीय सुडापोटी ही सगळी कारवाई होत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। केवळ ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाई होते, मात्र आरोप असलेल्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे। शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत, त्यांच्यावर दबाव येतोय। जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू। पण राजन साळवी म्हणाले मला अटक केली तरी चालेल, पण मी शिवसेना सोडणार नाही। गव्हर्नमेंट यंत्रणा नेमक्या त्यांच्या स्वायत्तामध्ये किंवा त्यांच्या अधिकारामध्ये नक्की काम चालू आहे का असा आता लोकांना प्रश्न पडायला लागलाय। ते उपमुख्यमंत्री होतात, ते मंत्री महोदय होतात आणि मग जो इतका आवाज उठून बाजार उठवलेला असतो तो नेमका बसतो कसा, याचा प्रश्न आजही नागरिकांना पडलेला आहे। आणि नेमक्या फक्त शिवसेनेत जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांच्याच मागे बरोबर यंत्रणा आहेत। तर हे काही नवीनच राहिलेलंच नाही आहे। देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जसं जशा निवडणुका जवळ येतील त्याची तीव्रता वाढत जाण्याची आम्हाला जाणीव आहे। त्यामुळे हे नवीन काही नाही। देशातल्या राजकारणाने गेल्या 4-5 वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निच्चांक आहे। सर्वात खालच्या थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे। दरम्यान तपास यंत्रणांना काही आढळलं तर अशी कारवाई होते असं म्हणत अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील टोला लगावला आहे। राज्य स्तरावर ज्या काही तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत, एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्या नंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे। आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे। शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात। दरम्यान ज्या प्रकरणामध्ये राजन साळवी यांच्यावर कारवाई झाली ते नेमकं प्रकरण काय आहे ते आपण समजून घेऊया। राजन साळवींच्या रत्नागिरीमधील घरी एसीबीच्या वतीनं झाडाझडती करण्यात आली। साळवींकडे उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे। ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2022च्या दरम्यान साळवींच्या संपत्तीमध्ये अचानक वाढ झाली। आरोपी म्हणून राजन साळवी, पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवींचं नाव समोर आलंय। तर समाधानकारक खुलासा करू न शकल्यानं राजन साळवींच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।